इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी। तर आजचा आपला घटक आहे रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्लू प्रोव्हाइडेड, म्हणजेच आपल्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द पर्यायातून शोधून लिहायचा आहे। तर या घटकावरचे काही सॅम्पल क्वेश्चन्स आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। आज आपण प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहूयात। या ठिकाणी पहा, क्वेश्चन 1 to 15 म्हणजे 1 ते 15 प्रश्नासाठी सूचना आहे आपल्याला। चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह। पहिला, गव्हर्नमेंट बाय द रिच, ह्याचे पर्याय पहा, डेमोक्रेसी, प्लुटोक्रेसी, अॅनार्की आणि पिलग्रिम। तर आता गव्हर्नमेंट बाय द रिच म्हणजेच काय की श्रीमंताच्या तंत्राने चालणारे सरकार किंवा धनिकशाही म्हणतात त्याला। मग त्याचा योग्य पर्याय अर्थाचा पर्याय कोणता आहे या ठिकाणी सांगा, प्लुटोक्रेसी म्हणजेच धनिकशाही। तर पर्याय दुसरा येणार आहे। पुढचा पहा, अ पर्सन हु इज व्हेरी केअरफुल, म्हणजेच असा व्यक्ती जो खूपच काळजीपूर्वक काटेकोरपणे चालणारा असतो त्याला काय म्हणायचं पहा, एक्झाईल, रिच, मेटिक्युलस आणि व्हर्साटाईल। तर या ठिकाणी हा जो पर्याय आहे तिसरा मेटिक्युलस म्हणजेच खूप काळजीपूर्वक किंवा काटेकोरपणे चालणारा व्यक्ती। तिसरा, अ लॉंग नॅरेटिव्ह पोएम, तर याला काय म्हणायचं पहा, ओड, इपिक, बॅलेड आणि पोएम। तर इपिक म्हणजेच काय, महाकाव्य। अ लॉंग नॅरेटिव्ह पोएम म्हणजे पर्याय दुसरा बरोबर आहे। पुढचा पहा, अ प्लेस वेअर क्लोथ्स आर केप्ट, म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी आपण कपडे ठेवतो। कबर्ड, वार्डरोब, सुटकेस, लॉन्ड्री। तर या ठिकाणी वार्डरोब जे आहे यालाच आपण अलमारी म्हणतो, ज्या ठिकाणी आपण कपडे ठेवतो। पुढचा प्रश्न पहा, ॲनिमल लिव्हिंग इन वॉटर, पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात, मॅमेलियन, हर्बिओरस, ॲम्फिबियन आणि ॲक्वॅटिक। तर याआधी सुद्धा सॅम्पल क्वेश्चन्समध्ये आपण पाहिलेलं आहे की पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना ॲक्वॅटिक असे म्हणतात। अ पर्सन विथ अ बॅड रेप्युटेशन, म्हणजे ज्याचं रेप्युटेशन बॅड वाईट आहे अशा व्यक्तीला काय म्हणतात पहा, फेमस, नोटोरियस, त्यानंतर आहे एक्सेंट्रिक आणि कॉबलर। तर या ठिकाणी नोटोरियस म्हणजेच कुप्रसिद्ध, ज्याचं रेप्युटेशन बॅड आहे असं, पर्याय दुसरा बरोबर आहे। अ स्मॉल बॅग टू कीप टोबॅको इन, तर अशी एक छोटी पिशवी की ज्याच्यामध्ये टोबॅको म्हणजे तंबाखू ठेवतात तर त्याला काय म्हणतात पहा, मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे चंची म्हणतात त्याला। पॉकेट, पाऊच, सॅक आणि बॅग। तर पाऊच म्हणजेच लहानशी छोटी पिशवी, चंची। अ लेडीज अंब्रेला, म्हणजे स्त्रियांची छत्री, काय कशाला म्हणतात पहा, पायर, पॅरासोल, फायबर आणि नन। तर आता सूर्याच्या कडक उन्हापासून आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी वापरली जाणारी छत्री विशेषतः स्त्रिया वापरतात त्याला काय म्हणतात, पॅरासोल। वॉटर कमिंग आउट नॅचरली फ्रॉम ग्राउंड, म्हणजे जमिनीतून नैसर्गिकपणे येणारा पाणी। तर स्प्रिंग, बोअर, वेन आणि जुरी। तर स्प्रिंग म्हणजे झरा, जमिनीतून नैसर्गिकपणे येणारे पाणी। मेकिंग अ व्हेरी फाईन शो, ऑडिबल, मेमोरेबल, एडिबल, स्पेक्टॅक्युलर। तर या ठिकाणी मेकिंग अ व्हेरी फाईन शो म्हणजे नेत्रदीपक असे, म्हणजेच त्याला आपण स्पेक्टॅक्युलर असे म्हणतो। फ्री फ्रॉम जर्म्स, ऑडिटरी, सॅनिटरी, जर्मिसाइड आणि पेस्टिसाइड। तर फ्री फ्रॉम जर्म्स म्हणजे स्वच्छताविषयक जे आहे त्याला आपण सॅनिटरी असे म्हणतो। वन हू इट्स व्हेजिटेबल्स ओनली, म्हणजे फक्त व्हेजिटेबल्स खाणाऱ्यांना काय म्हणतात, नॉन व्हेजिटेरियन, व्हेजिटेरियन, थिएस्ट आणि पेसिमिस्ट। तर या ठिकाणी व्हेजिटेरियन हे पर्याय बरोबर आहे। अ स्टाईल फुल ऑफ वर्ड्स, वर्डिक्ट, वर्बोज, टँजिबल आणि फॅशन। तर स्टाईल फुल ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दशः, तर त्यासाठी योग्य पर्याय कोणता आहे इथं, वर्बोज, पर्याय क्रमांक 2। हॅपनिंग वन्स इन 3 इयर्स, बघा 3 वर्षातून एकदा येणारं त्याला आपण काय म्हणतो, ॲन्युअल, पेरिनियल, ट्रायनियल आणि डिकेड। तर त्रैवार्षिक किंवा 3 वर्षातून एकदा येणार त्याला काय म्हणतो आपण, ट्रायनियल, म्हणजे पर्याय तिसरा। सुशांत वॉन्ट्स टू गो फॉर लॉंग जर्नी, मीनिंग ऑफ अंडरलाईन पार्ट इज। आता लॉंग जर्नी म्हणजे लांबचा प्रवास, टूर, ट्रिप, ट्रॅव्हल आणि ओवेज। तर लॉंग जर्नीसाठी कोणता येणार आहे पर्याय, ओवेज, प्रवास।